नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय उपवासाचे खुसखुशीत साबुदाणा थालीपीठ। त्यासाठी 2 कप साबुदाण्याचं पीठ करून घ्यायचं, 1.5 कप साबुदाणा भिजवून घ्यायचा, 3 बटाटे उकडून घ्यायचे, चवीनुसार मीठ, साखर, पाव चमचा जिरा पावडर, आवडीनुसार मिरची, शेंगदाणा कूट आवडीनुसार। असं साधं आणि सोपं सुटसुटीत साहित्य आहे। त्यानंतर प्रथम बटाटे उकडून चांगले स्मॅश करून त्यात मीठ, साखर चवीप्रमाणे, मिरची जिऱ्याची भरड केलेली ती आवडीप्रमाणे, जसं तुम्हाला तिखट हवं तसं। त्यानंतर त्यात शेंगदाणा कूट, नंतर भिजवलेले 1.5 कप साबुदाणे आणि मावेल तितकं साबुदाणा पीठ घालून ते छान मळून घ्यायचं। मळताना थोडा पाण्याचा हात लावायचा, जेणेकरून ते पीठ मऊसूत छान मळलं जाईल। त्यानंतर मळलेलं पीठ 5 ते 10 मिनिटं रेस्टला ठेवायचं। त्यानंतर थालीपीठासाठी छोटे छोटे गोळे करून प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं तेल लावून छान थालीपीठ थापून घ्यायचं। त्यानंतर गरम तेलात छान थालीपीठ तळून घ्यायचं, गोल्डन रंग येईपर्यंत हे थालीपीठ तळून घ्यायचं। त्यानंतर थालीपीठसोबत खाण्यासाठी दही चटणी तयार करायची। दही चटणीसाठी 1 कप दही, 2 चमचे दुधावरची मलाई, मीठ, साखर, काश्मीरी मिरची पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची असं घेऊन छान घट्ट ते एकजीव करायचं व चटणी तयार होते। असं खुसखुशीत थालीपीठ व त्यासोबत अशी छान दह्याची चटणी एकत्र खूप छान लागतं। हे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा व मला त्याचा अभिप्राय कळवा। आपल्या शुद्ध शाकाहारी रसोई चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।